थांबा थांबा, आईवडिलांचे पाप मुलांना का भोगावे लागते? शास्त्रातील धक्कादायक सत्य आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी आशा करते की तुम्ही सगळे एकदम व्यवस्थित असाल. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याबद्दल अनेक लोकांच्या मनात भीती, कुतूहल आणि संभ्रम असतो. अनेकदा आपण ऐकतो की बापाचे कर्म मुलाला भोगावे लागते. आता हे कितपत खरं आहे ते आपण पुढे जाणून घेणार आहोत. किंवा आईवडिलांच्या पापाची शिक्षा पुढच्या पिढीला मिळते. पण खरंच शास्त्र असे सांगते का? की हा फक्त लोकांमध्ये पसरलेला एक समज आहे. आपण बघतो आपल्या आजूबाजूला पण मुलांवर काय संकट आले की आपण म्हणतो ह्याच्या आईचं पाप असं होतं, बापाने असे कर्म केले होते म्हणून मुलाला हे भोगायला आलं. पण खरंच असं असतं का? तर आज आपण हा विषय समजून घेणार आहोत. हा विषय समजून घेण्यासाठी सर्वप्रथम कर्मसिद्धांत समजून घ्यावा लागेल. हिंदू धर्मात कर्माला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. वेद, उपनिषदे, भगवद्गीता, गरुड पुराण, महाभारत आणि रामायण यासारख्या धर्मग्रंथामध्ये कर्माचा सखोल विचार आढळतो. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात की प्रत्येक मनुष्य आपल्या कर्माचा स्वामी आहे. त्याने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ त्यालाच भोगावे लागते. म्हणजेच शास्त्रानुसार आई वडिलांनी केलेल्या पापाची शिक्षा मुलांना थेट मिळते असे कुठेही स्पष्टपणे सांगितलेले नाही. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, तर तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐका. पापाचे फळ आणि पापाचे परिणाम यामध्ये खूप मोठा फरक आहे. आता तुम्हाला एक उदाहरण सांगते मी. जर समजा एखादा माणूस फसवणूक करून पैसा कमवतो, लोकांचा हक्क हिरावून घेतो किंवा अन्यायाच्या मार्गाने संपत्ती गोळा करतो, अशा वेळी त्या व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच. पण त्याचबरोबर त्या घरात निर्माण होणारे तणाव, वाद, मानसिक अस्थिरता आणि नकारात्मक वातावरण यांचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होऊ शकतो. कारण की त्यांनी चुकीच्या मार्गाने धन कमवलेलं असतं आणि आपण ते सगळेजण घरामध्ये बसून खातो. आणि त्याला कोणीही थांबवत नाही, तर त्याचे परिणाम आपल्यालाही भोगावे लागतात. गरुड पुराणात सांगितले आहे की जो मनुष्य वृद्ध आई वडिलांचा अपमान करतो, गरिबाचे शोषण करतो, स्त्रियांवर अत्याचार करतो किंवा खोटेपणाने धन कमवतो, त्यांच्या जीवनात सुख शांती हळूहळू कमी होऊ लागते. अनेकदा अशा घरामध्ये सतत आजारपण, आर्थिक नुकसान, कर्जबाजारीपणा आणि कौटुंबिक कलह दिसून येतो. महाभारतातील धृतराष्ट्र यांचे उदाहरण यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे, नीट लक्ष देऊन ऐका. त्यांना आपल्या मुलाचे चुकीचे वर्तन माहीत होते, पण पुत्रमोहामुळे त्यांनी सत्याचा मार्ग स्वीकारला नाही. परिणाम असा झाला की संपूर्ण कौरव वंशाचा नाश झाला. ही शिक्षा मुलांना मिळाली नव्हती, तर अधर्म आणि चुकीच्या निर्णयाचे परिणाम सर्वांनी भोगले. रामायणातही कैकेयीच्या हट्टामुळे श्रीरामांना वनवास भोगावा लागला आणि संपूर्ण अयोध्येला दुःख सहन करावे लागले. एका व्यक्तीच्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम किती मोठा असू शकतो याचे हे उदाहरण आहे. मित्रांनो, शास्त्रात आणखी एक गोष्ट सांगितली आहे जी अनेकांना माहीत नसते. तर आता मी पुढे ती माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. काही लोक आयुष्यभर प्रामाणिकपणे मेहनत करतात, पण तरीही त्यांना यश उशिरा मिळते. तर काही लोक अन्याय करूनही काही काळात सुखात जगताना दिसतात. याचे कारण कर्माचा हिशोब लगेच होत नाही. काही कर्माचे फळ लगेच मिळते, काहींचे अनेक वर्षांनी, तर काहींचे पुढील जन्मात मिळते असे शास्त्र मानते. याच कारणामुळे अनेक लोक पितृदोष या संकल्पनेचा उल्लेख करतात. पूर्वजांच्या अपूर्ण जबाबदाऱ्या, अन्याय किंवा दुर्लक्षित धार्मिक कर्तव्यामुळे
घरात काही अडचणी निर्माण होतात असे मानले जाते. मात्र प्रत्येक समस्या पितृदोषामुळेच असते असे मानणे योग्य नाही. कारण काही कर्म मागच्या जन्माचे पण या जन्मामध्ये आपल्याला फेडावे लागतात. स्कंद पुराणात एक उल्लेख आढळतो की अन्यायाने मिळवलेले धन जास्त काळ टिकत नाही. सुरुवातीला ते भरभराटीचे वाटते. कालांतराने त्यातून वाद, कोर्ट कचेऱ्या, कौटुंबिक तणाव आणि दुःख निर्माण होऊ शकते. याउलट ज्या घरात सत्य, दया, दान, धर्म आणि आईवडिलांचा आदर असतो त्या घरातील पुढच्या पिढ्यांनाही त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात. चांगले संस्कार हेच खरे वारसा हक्काचे धन असते. इथे बघा तुम्ही, म्हणूनच शास्त्र सांगते की आई वडील आपल्या मुलांसाठी फक्त संपत्तीच नाही तर संस्काराचाही वारसा सोडून जातात. चांगले कर्म पुढच्या पिढीला बळ देते तर चुकीचे कर्म संकटाची परिस्थिती निर्माण करू शकते. म्हणून सर्वांना एकच सांगणं आहे की कर्म चांगले ठेवा, दान धर्म करा. परंतु सर्वात मोठे सत्य हे आहे की कोणत्याही मुलाचे भविष्य त्याच्या आईवडिलांच्या पापामुळे कायमचे नष्ट होत नाही. जर एखाद्या व्यक्तीने सत्कर्म, दानधर्म, ईश्वरभक्ती, प्रामाणिकपणा आणि मानवतेचा मार्ग स्वीकारला तर तो स्वतःचे भाग्य बदलू शकतो. शास्त्र प्रत्येकाला नवे कर्म करण्याची आणि नवे भविष्य घडण्याची संधी देते. असं नाही की आईबापांनी कर्म केलेत म्हणून आता आयुष्यभर मुलगाही तेच भोगणार. पण मुलालाही एक स्वतंत्र आयुष्य दिलेलं असतं आणि तो त्याचे चांगले कर्म करून स्वतःचं आयुष्य सुधरवू शकतो. म्हणूनच आजचा संदेश एकच: आईवडिलांचे पाप मुलांना थेट भोगावे लागत नाही, पण त्या कर्माचे परिणाम कुटुंबावर पडू शकतात. मात्र चांगले कर्म, चांगले विचार आणि चांगले संस्कार यांच्या जोरावर कोणतीही व्यक्ती आपले स्वतःचे भविष्य उज्ज्वल बनवू शकते. हो, हे खरंच आहे. कारण शास्त्र सांगते संपत्तीचा वारसा मिळू शकतो, पण कर्माचा हिशोब प्रत्येकाला स्वतःच द्यावा लागतो. एंडिंग तुम्हाला सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. तुमच्या मते पूर्वजांच्या कर्माचा प्रभाव पुढच्या पिढीवर पडतो का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच धार्मिक व रहस्यमय माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर अजून तुम्हाला नवीन कुठली माहिती किंवा अजून कुठला टॉपिक असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुमची इच्छा पूर्ण करेन.